अरे यार सगळे हॉल बघून झाले, कुठलाच हॉल अवेलेबल नाहीये, सगळे फुल आहे. मला माझं डोकंच काम करत नाहीये, काय करायचं आता. आपण एंगेजमेंट माझ्या घरी केली तर? तुझ्या घरी? पण असं कसं करणार का? मयुरी, आता तूच बोललीस ना की मी करण्याजोगं काही काम असेल तर तू मला नक्की सांगशील. मग हेच ते काम आहे. आता कोणीही मला अजिबात नाही म्हणायचं नाहीये. एंगेजमेंट माझ्या घरीच होणार. खूप दिवसांनी माझ्या घरात कसला तरी एवढा छान इव्हेंट होणार आहे. तेव्हा प्लीज कोणी काही ऑब्जेक्शन घेऊ नका, नाहीतर मला वाईट वाटेल आणि मला रागही येईल. अश्विनी, श्रेयस, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? अश्विनीला मान्य असेल तर आय डोंट माइंड. ठीक आहे, चालेल, पण तयारी सगळ्यांनी मिळून करायची. तुझं घर आहे म्हणून तू एकटीच काम करते असं व्हायला नको. असं अजिबात काही होणार नाही. इनफॅक्ट आय एम सो एक्सायटेड की माझ्या सगळ्या डोक्यात प्लॅनिंग सुरू झालंय, कोणाला काय कसं सांगायचंय. मी निघते आता, कारण मला सगळं स्टाफला ब्रीफ वगैरे पण करावं लागेल. ओके, आय विल सी यू. बाय. मी येते. श्रेयस, जरा तू येतोस का? आपण वाटेत 2-3 कॉल्स करून घेऊयात. हां, बाय. बाय बाय. वहिनी काय गरज होती तिला हो म्हणायची? आपण केलं असं काहीतरी मॅनेज, होता आपल्याकडे थोडा वेळ. कालची मैत्रीण, तिच्या घरी लगेच साखरपुडा करायचा आपला. मला हे अजिबात पटलं नाही वहिनी. अहो असू दे भाऊजी, यांची नाही खूप जुनी मैत्रीण आहे. आणि तुम्ही बघितलं ना, मयूर सुद्धा किती जीव आहे तिचा तो. मयूर, चेन आवडली ना तुला? खूप आवडली. आता मी काढून ठेवते आणि साखरपुड्याच्या दिवशी घालते. चालेल. अरे मीरा मॅडम नेकलेस इथेच विसरून गेल्या. आणतो इकडे बाई. मी जाऊन देऊन येते. हा हा. थँक्यू सो मच श्रेयस की तू माझ्या घरी एंगेजमेंट करायला हो बोललास. आय कांट इवन टेल यू हाऊ हॅपी आय एम. इट रिअली मीन्स अ लॉट. थँक्स फॉर कमिंग इन माय लाईफ. मला सेकंड चान्स दिल्याबद्दल खूप थँक्यू. तुझ्यामुळे मला पुन्हा एकदा खुश व्हायची संधी मिळाली. थँक्स अ लॉट. ही तुला माझ्याकडे खेचण्याची पहिली पायरी आहे श्रेयस. आता बघ पुढे पुढे मी काय करते. अश्विनी, मी आता श्रेयसला तेच सांगत होते की तुमच्यामुळे मला पुन्हा एकदा फॅमिली मिळाली. माझ्या आयुष्यातला एकटेपणा गेला. खरंच थँक्स अ लॉट. आता एंगेजमेंटची सगळी तयारी मी करणार आहे आणि सगळे डिसिजन्स आपण तिघं मिळून घेऊयात. ठीक आहे, चालेल. आणि तसंही मीरा, माझा तुझ्यावर ना पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील, जे काही डिसिजन्स घेशील ते परफेक्ट असतील. सो स्वीट ऑफ यू अश्विनी. खरं तर मी तुला हा नेकलेस द्यायला आली होती. सॉरी, नाही ठेवू शकत. अगं खूप महाग आहे नेकलेस, आणि एवढा महाग नेकलेस मयूला सांभाळणं जरा जड जाईल म्हणून. प्लीज. इट्स ओके. या आधी जेव्हा श्रेयस नाही म्हणाला होता तेव्हा मला वाटलं होतं की तुम्ही मला अवॉइड करताय. पण आता तुम्ही मला एंगेजमेंटमध्ये ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व करताय, आय नो की तुम्ही मला नाही, ह्या नेकलेसला नाही म्हणताय. सो इट्स ओके. चल, आय सी यू. बाय बाय. अश्विनी ते काय झालं ते ऍक्च्युअली मी तिला बाय म्हणायला आलो आणि तिने सडनली हसते. काय मी काहीतरी सांगतोय तुला. असं काय करता आहो? आपण काय मयू आणि प्रतीकच्या वयाचे आहोत का गैरसमज व्हायला? त्या दिवशी तुझ्या समोर बोलली ना, काय बाबांची हवा आहे. उगीच हे बघून तुला वाटतं मी हवा पसरवतोय की माझी. चला आता घरी. आता अशी कमाल एंगेजमेंट प्लॅन करणार आहे ना मी, म्हणजे बघ, श्रेयस फिदाच होईल माझ्यावर. तुझ्या काय करणार आहेस तू? सगळं बेस्ट इन टाउन असलं पाहिजे. तू बघच ग, मी काही रेफरन्सेस पण काय, म्हणजे ना सगळ्यात एक्सक्लुझिव्ह डिझायनर कडनं डिझाईन करून घेणार आहे
आणि थीम बेस्ड असणार सगळं. हे बघ, समथिंग लाईक दिस. आणि ह्याला मॅचिंग आपण ड्रेस कोड पण करू शकतो. मयूसाठी पायघड्या घालणार. मेन्यूमध्ये पण आपण काहीतरी मस्त व्हरायटी वर्कआउट करू शकतो. आणि घराला सगळं जे डेकोरेशन असणार ते रिअल फ्लावर्सचं असणार. कुठेही मला काही आर्टिफिशियल नकोय. फ्लावर्स आणि क्रिस्टल असं कॉम्बिनेशन करू. वाव, किती गोष्टी वर्कआउट करता येतील ना. नाईस नाईस प्लॅनिंग. पण हे सगळं बघून दादा फिदा नाही होणार. मूड ऑफ होईल त्याचा. का? कारण त्याला बडेजाव नाही आवडत. त्याला सिंपल गोष्टी आवडतात. व्हॉट एव्हर, पण मला जे आवडतं तेच मी करणार. त्यापेक्षा मी जे सांगते ते कर. स्टॉप इट शिल्पी. प्रत्येक गोष्टीत मला सल्ला नकोय तुझा. लेट मी डू इट माय वे. मी डू इट माय वे. घे मग स्वतःच्या पायावर धोंडा मारून. काय मूर्ख बाई आहे ही. अश्विनी चल लवकर. कुठे? अरे इम्पॉर्टंट काम आहे, नंतर सांगतो. झोपेत ना उठून सगळे झोपले तर. अरे सांगतो ना इम्पॉर्टंट. चल चल अहो पण मला चल लवकर. काय करताय? अहो अहो काय करताय? कुठे आलोय आपण? हळू 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 अहो थांब. अहो सरप्राईज. काय? अयो सॉरी. हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. हॅपी अॅनिव्हर्सरी. खरंच या ना मयूच्या एंगेजमेंटच्या गडबडीतनं विसरूनच गेली आपली अॅनिव्हर्सरी येते. पण मी नाही विसरलो, कारण माझ्या आयुष्यात इतके छान चेंजेस झाले या दिवसानंतर. हा दिवस मी कधीच नाही विसरू. चल 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 केक कापूया चल. अहो तुम्ही पायनॅपल केक का नाही आणला? तुम्हाला माहिती ना कुहूला पायनॅपल केक आवडतो. आज कुहूचा वाढदिवस आहे का? आपली अॅनिव्हर्सरी आहे ना. तुला आणि मला काय आवडतं? चॉकलेट ना. आणि तसंही वर्षभर ना जे मुलींना आवडतं तेच आपण खातो. आपल्याला नाही आवडलं तरी सुद्धा. सो आज आपल्या आवडीचं केक, चॉकलेट केक. चल कापूया. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. ना 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 ना. थँक्यू. अश्विनी मला माहितीये तुला मी हे बोललेलं नाही आवडणार, पण थँक्यू. तुझ्यामुळे ना मी आयुष्याचे सगळे फेसेस इतके छान एन्जॉय केले. तू बरोबर होतीस म्हणून प्रत्येक गोष्टीत मजा आली. तू बरोबर होतीस म्हणून प्रत्येक संकट अजिबात वाटलंच नाही की मी संकटात आहे. अशीच माझ्याबरोबर नेहमी राहा. कधीच मला सोडून जाऊ नकोस. नाही जाणार, कारण मी तुम्हाला गमावणं काय असतं हे एकदा अनुभवलंय. तुम्ही माझ्याबरोबर कायम असेच राहा माझ्यासोबत. राहाल ना? हे तर तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. चला आता इमोशनल वगैरे नको. ऐका ना, हा. आपण ना इथे येताना आईला सांगून यायला हवं होतं. उगाच त्या काळजी करत बसतील आपण घरी नाही येते बघून. आईला सांगितलं असतं सरप्राईज कसं राहिलं असतं. हे घे अजून एक सरप्राईज तुझ्यासाठी. तुला आवडतात ना म्हणून आली. थँक्यू याच्यासाठी. चला आता घरी जाऊया, नाही तर आईंच्या जीवाला उगाच घोर लागेल. ती छान घोरत असेल. अहो काय तुम्ही सुद्धा. अच्छा ऐक ना ऐक ऐक. काय माझं अॅनिव्हर्सरी गिफ्ट कुठे? आपण ऑफिस मध्ये घरी जाऊया, सगळे वाट बघत असतील ना. माझं ऑफिस आहे, माझी बायको आहे, काय प्रॉब्लेम आहे? गिफ्ट देतो पटकन. अहो अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे दे ना प्लीज. आजच डेकोरेटरशी बोलून घे आणि त्याला म्हणा डिझाईन्स काढून रेडी ठेव. मी आज येऊन चेक करणार आहे आणि इथे यायच्या आधी हे सगळे रेफरन्सेस मला माझ्या मोबाईलवरती पाठवायला सांग. ओके? आणि मेन्यू डिस्कस करून घे त्याच्याबरोबर. आणि सिटीमधला सगळ्यात जो बेस्ट फ्लॉरिस्ट आहे तो शोधून काढ आणि कॉन्टॅक्ट काढून ठेव. मग मी बोलेन त्याच्याशी. कळलं? काय
नुसतं काय उभं राहिलायस? होय नाही काही बोलणारेस का नाही? बॉसला हे सगळं नाही आवडणार. नको आवडू दे. तुझ्या बॉसला म्हणाव जेलमध्येच बसा. आता इथे मध्ये मध्ये करायची काही गरज नाही. पण हे आहेत कोण ज्यांच्यासाठी तुम्ही इतकं सगळं करताय? त्यात तू पडू नकोस. नाही, मी नाही पडत आहे. पण एंगेजमेंटच्या दिवशी बॉसची हेअरिंग आहे. त्या दिवशी बॉस स्वतः याद पडतील. मग तुम्ही काय करणार आहे? तुझा बॉस आता जेलमध्ये आहे ना, तेव्हा आता इकडची तुझी बॉस मी आहे. तुम्हाला उलट प्रश्न नाही विचारायचेस. मी जेवढं सांगते ना तेवढं फक्त फॉलो करायचं. इज दॅट क्लिअर? शिल्पी वाघमारे मॅडम, ही इथे काय करते? ज्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे ना, त्या श्रेयस वाघमारेच्या विरोधात त्याची सख्खी बहीण मला मदत करते. हॅलो, हां बोल. ठीक आहे, पाठवून दे, मी बघून घेते. दे, मी पकडतो. काय ग, आईने विचारलं देवळात का चाललंय तर सहज चाललो असं का बोलली? सांगायचं ना, एंगेजमेंट आहे आमची. अरे अॅनिव्हर्सरी आहे, एंगेजमेंट कुठे? हे मयुरीच्या एंगेजमेंट मध्ये सारखं एंगेजमेंट निघतं तोंडात. सांगायचं अॅनिव्हर्सरी आहे. हो, कसं सांगणार होते? आईना जर कळलं असतं की ते अॅनिव्हर्सरी विसरले आपली, तर त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून नाही सांगितलं. मुलीही विसरले यावेळी. नॉर्मली त्यांना आठवतं. हो, पण घरी एंगेजमेंटची गडबड आहे ना, आणि शेवटी मयूची मेहंदी, ह्या सगळ्या गडबडीत विसरल्या असतील. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवसांनी आपलं अख्खं कुटुंब आनंदात आहे. आणि तसंही आपण केलं ना सेलिब्रेट. मग झालं तर आता मंदिरात पण जाऊन आलोय, आणि घरी गेल्यावर मी याविषयी कुणाशीही काहीही बोलणार नाही. कळलं? कसं ना तुला जमतं, सगळ्यांची मनं राखतेस वगैरे. ऑलरेड आहे. चालेल, चेष्टा करायला सुरुवात केली तुम्ही. ऐका ना, मी बाहेरची कामं आटपली की ऑफिसमध्ये पण जाईन, आणि जमलं तर पार्लरमध्ये सुद्धा जाऊन येईन. हो, मला पण इम्पॉर्टंट 2 मीटिंग दे. घरी गेलं लगेच तयार होतो. कुठे गेले सगळे? दरवाजा उघडा सोडलाय. हे लोक आहेत यार. बसा बसा बसा, पटकन बसा. अरे हे काय? अरे आपले बोलो बोलो बोलो. ओ सरप्राईज. या बाहेर या. अरे ओ मनमीता, साडी तो कब से प्लानिंग चल रही थी. आम्ही हे स्पेशल तुमच्यासाठी बनवलंय. अरे वा, किती छान केलंय ना. वाव. अरे वा, हे बघ अश्विनी. आई, आज अश्विनी म्हणतच होती की बाबा गेले आपल्याला सोडून. यावर्षी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला नको. पण बघ मुलांनी काय केलं. या कोलाज मध्ये बाबांचा फोटो लावलाय. याने संकेत मिळतो की बाबा आपल्याबरोबर नेहमी आहेत. आणि सगळं प्लॅनिंग मयूने केलेलं आहे. एकदम करेक्ट आहे. बहिणी, मयुरी तुमच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. तुमची गादी ती सांभाळणार आहे. एवढी सगळी तयारी करायला तिने किती दिवस आम्हाला त्रास दिला, किती पळवलंय आम्हाला. अच्छा, म्हणजे तुम्हा लोकांच्या लक्षात होतं सगळ्यांच्या. मला वाटलं सगळेच विसरले यावेळी. असं कसं विसरणार बाबा? थांबा, तुमच्यासाठी ना एक गिफ्ट आणलंय, घेऊन येते लगेच. अरे बापरे, हे काय? हा, खूप सरप्राईज आहे. टेन्शन नको घेऊ तू. टॅन्टन. हा बघा. अश्विनी, वाघमारे निवास आपल्या नवीन घरासाठी आहे. आणि हेच बनवण्यासाठी ना दलजीत आणि मी इतके दिवस बाहेर जात होतो. आणि नंतर मग त्याच्या फ्रेंड कडून पाहिजे तशी डिझाईन करून मिळाली. श्रेयस, आज तुम्ही काही ठरवलं असतं ना तरी आजचा दिवस साजरा करायला मी तुम्हाला लावलाच असतं.
अश्विनी ज्या दिवशी या घरात माप ओलांडून आणली ना, त्याच दिवशी यांनी तिला मुलगी मानली होती. त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. त्याच्यामुळे आजचा दिवस मी साजरा करणारच होते. आजचा दिवस साजरा करायलाच हवा. अरे खूप मोठी वासच. अब चलो चलो केक कटिंग करते हैं. अरे हो, केक कापूया. अरे केक नाही भरवणार हा? आज तुम्ही दोघांनी कोणतंही काम करायचं नाही, सगळी कामं आम्ही करणार आहोत. हाँ ऐश, आज तेनू किचन से छुट्टी है. और हाँ, मैंने मेरे दोस्त से स्पेशल पंजाबी खाना मंगाया है सबके लिए. आणि त्यानंतर मी सगळ्यांसाठी कुल्फी आणणार आहे. हो हो सगळं करूया आपण, पण त्या अगोदर ना मला एकदा ऑफिसमध्ये जाऊन येऊ दे. हा हा, आज कोणीही ऑफिसला जाणार नाहीये. आज तुझ्यासाठी ऑफिसला सुट्टी आहे अश्विनी. आणि श्रेयस, तूही कुठेही जायचं नाहीयेस. आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून कुठेतरी बाहेर जाऊयात का? अरे मी तर कधीपासून सांगतोय सुट्टी घ्या, फिरायला जाऊया. बोला कुठे जायचंय? कुणी कुठेही जायचं नाही. आज बऱ्याच दिवसानंतर ना घरात सगळे एकत्र आहेत. आपण इथे सेलिब्रेट करूया, चालेल? आई बेस्ट आयडिया आहे. ए आणि ऐका 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 ऐका, आता आपण पार्टी करणारच होत ना, तर डान्स होऊ जाऊ दे ना. पार्टी तर इनकम्प्लीट आहे. म्युझिक. श्रेयस, मी निघतेय. श्रेयस, मी निघते. ओके बाय. कलर थीम पूर्ण लाईट कलर्सच घ्यायचे. अजिबात कुठेही भडक कलर्स वापरायचे नाहीत. ओके? आणि मेन्यू बद्दल पण मी सगळं सांगेनच. उगाच तुमचं डोकं चालवून काहीही करू नका. मी जे सांगेन तसंच झालं पाहिजे सगळं. ओके? मीरा, अगं काय कुठे होतीस? केवढा वेळ लागला तुला? मला सांगून जायला हवं होतं सा. तुला सांगून जायचं म्हणजे? तू काय बॉस आहेस माझी? आणि यांना काय सोनं लागलंय? असं का बोलतीयस तू? एंगेजमेंट प्लॅनिंग साठी आलेत ना ते लोक? ते प्लॅनिंग बिनिंग सगळं गेलं खड्ड्यात. तुम्ही काय इकडेच उभे आहात अजून? गेट आउट फ्रॉम माय हाऊस. आउट. तुम्ही खाली थांबा, मला काही गोष्टी इन्स्ट्रक्ट करायच्या. थांबा खाली. रिलॅक्स मीरा. काय चाललंय हे सगळं? हे काय चाललंय वगैरे ना तुझ्या भावाला जाऊन विचार. सगळे खुश आहेत, एकदम आनंदी आहे. त्यांची ना टीम आहे अशी एकत्र, आणि त्यात मला कुठेही जागा नाही. मी म्हटलं चल श्रेयस निघते मी, तर मला बोलला पण नाही की थांब मीरा कशाला जातेस, काही बोलला नाही. असं जरी असलं तरी सुद्धा तो तुला हवा आहे ना? ऑफकोर्स तो मला हवा आहे. मग हे एंगेजमेंटचं प्लॅनिंग का कॅन्सल करतेस? हे सुरू राहू देत ना. खड्ड्यात गेलं ते प्लॅनिंग वगैरे एंगेजमेंटचं. सरळ मी श्रेयसला सांगणार आहे, तुमचं तुम्ही काय ते बघा. त्याने काय होणार आहे? उलट त्याचा जास्तीत जास्त वेळ अश्विनीला मिळणार आहे ना.
मिळू देत का मग तो? तू उलटा विचार का नाही करत आहेस मीरा? यार थोडं डोकं लाव ना. हे बघ मीरा, तो जर इथे आला एंगेजमेंटच्या निमित्ताने तर किती तू म्हण, तो तुला वेळ देणार ना. त्याचा थोडा वेळ तुला मिळेल. त्याच्या मुलीची एंगेजमेंट आहे, मुलीचा बाप आहे तो येणारच ना त्या प्लॅनिंगसाठी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तू त्याला इन्व्हॉल्व करून घेऊ शकतेस. कळतंय का तुला? अरे यार तू सेल्फिश हो ना. तू तुझे मोमेंट्स काढून घे ना. म्हणजे आता मी जे सांगते ते नीट ऐक. नाइस. डन देन. प्लॅन इज ऑन.